Oh
सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा नाम घोष करो हरि कथा घोष करो हरि कथा सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करो हरि कथा नाम घोष करो हरि कथा नाम घोष करो हरि कथा घोष करो हरि कथा सदा चित्ता समाधान निर्भर उन्नत श्री हरिभक्तीपरायण पंढरीनाथजी महाराज आरू यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण कोमन महाराज आळंदीकर. सदा नाम घोष करो हरि कथा 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 सदा नाम
सदा चित्ता समाधान तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख सर्व सदा नाम घोष करो हरे कथा सदा नाम घोष करो हरे तेणे सदा चित्ता समाधान 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 तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार तेणे सदा चित्ता समाधान समाधान
सदा नाम घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालू सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदू पाप पुण्य अंगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो पांडुरंगा करू चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जिने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विढाला सदा नाम घोष करो हरी कथा तिने सदा चित्ता समाधान सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा भगवंताच्या नामघोषाने आमच्या जीवनामध्ये काय परिणाम घडला त्याचं चिंतन करणारा गोडासा चरचरणाचा भंग आहे. या भंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगताय सदा नामघोष करू हरिकथा. याचा परिणाम काय? तिने सदा चित्ता समाधान. एक अभंगाच्या चारही चरणातले उत्तरार्ध फक्त डोळ्यासमोर घ्या. तिने सदा चित्ता समाधान हे घडण्याकरता काय केलं? सदा नामघोष करू हरिकथा. दुसरा परिणाम सांगतात आनंदे निर्भर डुल्लत असो हे घडण्याकरता काय केलं? सदा नामघोष करू हरिकथा. तिसरा परिणाम सांगतात देहीच विदेही भोगू दशा हे घडण्याकरता काय केलं? सदा नामघोष करू हरिकथा. आणि चौथा परिणाम सांगतात लागो नेदू पाप पुण्य अंगा हे घडण्याकरता काय केलं? सदा नामघोष करू हरिकथा. विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या सांगवी या नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हा परंपरेने चालू असणारा वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग बाबा राजपूत दौरा मंडळ या मंडळाच्या वतीने असणारा हा पारंपरिक सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. सगळीच पूजनीय मंडळी माझ्या समोर आहे. त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाच्या या प्रचार आणि प्रसारामध्ये कार्य करणारी पूजनीय सर्व महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा परंपरेने चालत आलेला उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचावं याच्याकरिता काही विविध विशिष्ट अशा परंपरा पूर्वसुरींनी या ठिकाणी सुरू केल्या. मग महिनावारी असेल, पंधरवाडी वारी असेल, अन्य वेगवेगळे उत्सव असतील. मला वाटतं की जवळजवळ 2-2.5 महिन्याचा हा सगळा दौरा महाराजांनी त्या काळामध्ये वारकरी तत्त्वज्ञान समाजापर्यंत जावं, तळागाळापर्यंत ते पोहोचावं. आणि तुकोबरांच्या शब्दात बोलायचं झालं तर हरिभजने हे ढवळिले जग या न्यायाने या भगवंताच्या नामाचा हलकल्लोळ अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या राहावा या एका उदात्त हेतूने बाबांनी हा उत्सव किंवा हा दौरा सुरू केला. आणि त्यानंतरही आजपर्यंत या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा दौरा किंवा हा उत्सव या ठिकाणी आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. मागेही एकदा मी याच गावामध्ये इथं कीर्तन सेवेकरता येण्याचा योग आला. बहुतांशी दौरा मंडळातल्या उत्सवामध्ये येण्याचा योग बाबांच्या कृपेने या ठिकाणी येतो आहे. पुन्हा एकदा या सांगवीमध्ये एवढा भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. परमभाग्याने या ठिकाणी प्राप्त असणारी सेवा. विठ्ठला
माहितीतला आहे, पाठातला आहे, ऐकण्यातला आहे. या अभंगातले शब्द असे आहेत: सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने सुद्धा हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. मी हा अभंग म्हणण्यापेक्षा जरा थोडं पुढं वाक्य बोलेल. तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग म्हणजे तुकोबरायांचं चरित्र आहे. वेगळं तुकोबरायांचं चरित्र गद्य स्वरूपातलं वाचण्यापेक्षा सुद्धा तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण केलं की तुकोबरायांचं चरित्र कळतं, असं आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धा आहे. याच्यातला एका महत्त्वाच्या शब्दाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. तेने सदा चित्ता समाधान. इथला जो समाधान शब्द आहे ना, या शब्दाचा थोडासा विचार करू. कारण या समाधान शब्दाभोवती माणसाचं जीवन सगळं फिरत असतं. प्रत्येक मनुष्य ज्या शब्दाच्या भोवती आपलं जीवन फिरवितो आहे तो शब्द म्हणजे समाधानाचा आहे. थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर समाधान नको आहे असं कुणीतरी भेटेल का? कुणीतरी भेटेल का? जसं आपल्याला नाथरायांची भाषा आहे, मज लागी दुःख व्हावे असे कोणी ना भावे जीवे. मला दुःख व्हावं असं कोणत्याही जीवाला जसं वाटत नाही, तसं मला समाधान नको असं कुणीतरी म्हणेल का? उलट समाधानाकरता प्रत्येकाचा प्रयत्न चाललाय, प्रत्येकाची धडपड चालली आहे. थोडं आणखीन पुढे गमतीने बोलायचं झालं तर प्रापंचिक मनुष्य सुद्धा जर धडपडत असेल तर समाधाना करतात, आणि पारमार्थिक मनुष्य सुद्धा जर धडपडत असेल तर समाधाना करतात. थोडं पुढं बोलतो, प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, फक्त साधनं भिन्न भिन्न आहेत. विठ्ठला कधी कधी प्रश्न पडतो, हे समाधान म्हणजे तरी नेमकं असतं काय? मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांच्या उच्चारापेक्षा सुद्धा त्या शब्दांच्या अनुभूतीला महत्त्व दिलं जातं. ऐका माझं बोलणं काय सांगतं ते. त्या शब्दाच्या उच्चारापेक्षा सुद्धा त्या शब्दाच्या अनुभूतीला महत्त्व दिलं जातं. मी मराठीतले आपल्या कळण्यातले काही शब्द सांगून पुढे जातो. आनंद हा शब्द उच्चार करण्यापेक्षा सुद्धा आनंद या शब्दाच्या अनुभूतीला महत्त्व आहे. सत्य या शब्दाच्या उच्चारापेक्षा सुद्धा सत्य शब्दाच्या अनुभूतीला महत्त्व आहे. समाधान या शब्दाच्या उच्चारापेक्षा सुद्धा समाधान या शब्दाच्या अनुभूतीला महत्त्व आहे. थोडं आणखीन पुढं बोलायचं झालं तर मराठी भाषेतले हे जे शब्द आहेत या शब्दांच्या अनुभवाला महत्त्व दिलं जातं. या शब्दांची अनुभूती हीच त्या शब्दांची सिद्धी असते. विठ्ठला बऱ्याच वेळेला काही शब्द आपण अनावश्यक ठिकाणी वापरतो, त्या शब्दांचं मूल्य आपल्याला लक्षात येत नसतं. म्हणजे एखाद्या वेळेस जरी आम्ही समाधान शब्द व्यवहारामध्ये सहजगत्या जरी वापरलेला असला तरी आमचा समाधान या शब्दाचा अनुभव हा परिच्छिन्न आहे. मी जे बोलतो ते आपल्या लक्षात येते का? पहा, परिच्छिन्न आहे. म्हणजे एखाद्या वेळेस किंवा सुख या शब्दाचा अनुभव सुद्धा आम्हाला जो जाणवतोय तो परिच्छिन्न आहे. म्हणजे सामान्यतः माणसाच्या ज्या सुखाच्या व्याख्या केल्या जातात त्याला त्या क्षणाला बरं वाटणं म्हणजे सुख झालं, अशी एक साधी व्याख्या. त्या क्षणाला त्याला बरं वाटणं म्हणजे सुख झालं. मी कित्येक उदाहरणं देतो. भूक लागलेली आहे तेव्हा जेवण मिळालं, सुखाचं झालं, संपलं. आपल्या सुखाची व्याख्या एवढीच आहे. किंवा त्याच्याहीपेक्षा जरा पुढं बोलायचं झालं तर कीर्तन नाही किंवा एखाद्या वेळेस टिकून बसायला मिळालं, आपल्याला सुखाचं झालं ना. माणसाच्या सुखाच्या ज्या अपेक्षा नाही, बसा टिकून, त्याची अडचण नाही. मी आपलं सहज बोलायला लागलो. मी कुणाबद्दलच बोललो नाही, खुर्चीवाल्याबद्दलही बोललो नाही, बसणाऱ्याबद्दलही बोललो नाही. मी फक्त एक सुखाच्या व्याख्या सांगायला लागलो. प्रत्येकाचं तसं आहे महाराज, प्रत्येकाचं तसं आहे. प्रत्येक तुम्ही काय आम्ही काय, आमच्या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर सुखाच्या ज्या व्याख्या दिल्या जातात त्या आमच्या तुमच्या सुखाच्या व्याख्या या परिच्छिन्न आहेत. मला एवढं सांगायचं आहे, आपल्याला एखाद्या वेळेस त्या क्षणाला बरं वाटण्याची जी स्थिती असते आपण त्याला सुख असं म्हणतो. अशी सुखाची आपण परिच्छिन्न अशा पद्धतीने व्याख्या करतो. समाधान सुद्धा आपण त्या अनुषंगाने वापरतो. पण एरवी तत्वज्ञानाच्या कसोटीवर सुख पाहायला गेलो, तत्वज्ञानाच्या कसोटीवर जर समाधान पाहायला गेलो तर हे असं क्षणिक पद्धतीचं समाधान असू शकत नाही. तत्वज्ञानाच्या कसोटीवर समाधान शब्दाचा विचार हा केवळ उच्चाराने भागत नाही, तो अनुभूतीने विचारात घ्यावा लागतो. मी आपल्याला पुढे जाऊन सांगेल की मुळात समाधान या शब्दाची व्याख्या काय. तत्वज्ञानाने व्याख्या अशी केली आहे, वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नसतं, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये समाधान असतं. पटतंय का बघा. वृत्ती स्थिर होणं याला समाधान म्हटलं जातं. वस्तू मिळणं याला समाधान म्हणत नाही. मला घर नाहीये, मला घर मिळालं म्हणजे समाधान झालं असं होत नाही. मला गाडी नव्हती, मला गाडी मिळाली म्हणजे समाधान झालं असं होत नाही. गाडी मिळणं, घर मिळणं हा ज्याच्या त्याच्या प्रयत्न आणि प्रारब्धाचा अंश आहे. समाधान हा प्रयत्न आणि प्रारब्धापेक्षा सुद्धा वृत्तीचा विषय आहे.
समाधान हे कधी घडतं? समाधान हे क्रियेवर अवलंबून नसतं, समाधान हे क्रियेच्या पाठीमागच्या भावनेवर अवलंबून असतं. विठाला मी मानसशास्त्राच्या दृष्टीने पुष्कळ सगळे खुलासे करून पुढे जाईल. समाधान हे क्रियेवर अवलंबून नाही, माझं बोलणं कळतंय का पहा. समाधान हे वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं वस्तू प्राप्त होणं ही समाधानाची स्थिती नाही, वृत्ती निवृत्ती होणं ही समाधानाची स्थिती आहे. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी ओढईन, ही स्थिती खरी समाधानाची आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, ही स्थिती खरी समाधानाची आहे. थोडक्यात वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. थोडं गमतीने एक शब्द सांगू, निवृत्ती होणं वेगळं आणि निवृत्त होणं वेगळं, हे फार फरक आहे. इथं बरीच सुशिक्षित मंडळी बसलेली आहेत, मी त्यांच्याकरता सांगतो. आमच्याकडे निवृत्त हा शब्द नाही आहे म्हणून मी तुमच्याकरता सांगितला. आमच्याकडे कुठला निवृत्त शब्द आहे? असं आपल्याकडे लिहिलंय का 60 वर्ष झाल्यानंतर कीर्तन करू नये, उलट जोर येतोय, असं नाही ना, असं होत नाही ना. आमच्याकडे तसं कुठं नाही आहे, आमच्याकडे तसं नाही आहे. पण तुमच्याकडे मात्र 60 वर्ष झाले की नोकरीला येऊ नका असं आपल्या नोकरदाराच्या बाबतीत सांगितलं जातं. म्हणून मी म्हटलं निवृत्त वेगळं आणि निवृत्ती वेगळं. वृत्ती निवृत्ती होणं ही खरी समाधानाची स्थिती आहे. म्हणून समाधान हे वस्तूच्या प्राप्तीवर अवलंबून नाही. जर वस्तूच्या प्राप्तीवर अवलंबून आहे असं म्हणत असाल तर प्रपंचामध्ये कैक वस्तू आम्हाला सातत्याने मिळत राहत आहेत, त्या वस्तूच्या प्राप्तीने आम्हाला समाधान झालं असा एकाचा तरी अनुभव कुठं दिसून येतो का? विठाला क्रिया महत्वाची नाही, क्रियेच्या पाठीमागची भावना महत्वाची आहे. मी आपल्याला त्याची काही वर्णनं किंवा काही त्याचे काही प्रमाणं देऊन पुढे जातो. भक्तीचा विचार करताना सुद्धा शास्त्राने जी भक्तीची व्याख्या केली, अन्य ग्रंथामधल्या सगळ्या भक्तीच्या व्याख्या सांगण्यात मला आत्ता वेळ घ्यायची नाहीये, पण शास्त्राने जी भक्तीची व्याख्या केली ती करताना अशी केली आहे, सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया स एव भक्ती ही. सुरर्षे विहिता शास्त्रे हरिमुद्दिश्य या क्रिया स एव भक्ती ही भगवान श्रीहरीच्या उद्देशाने केलेली. पण आम्ही महाराज मंडळींनी सुद्धा युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून असं आव्हान केलं की बाबा पंढरपूरला येऊ नका, तुम्ही जिथं घरी आहात तिथंच पांडुरंगाचं स्मरण करा, तीच तुमची वारी, असं सगळ्यांनी सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळे घरीच होतो. आपण 2-3 वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये पंढरपूरला आलो नाही, बरोबर आहे. मी आपल्या सांगवीकरांना एक प्रश्न विचारतो. 3 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये आषाढ शुद्ध एकादशीला आपण पंढरपूरला आला नाहीत कारण कोरोना होता, आपण सांगवीतच होता. पण मला खरं सांगा, तुम्ही जरी सांगवीत असला तरी तुमचं मन कुठं होतं? पंढरपुरात. मी म्हणून म्हटलं खरं सांगा, तुमचं सगळ्यांचं मन कुठं होतं? पंढरपुरात. तुम्ही भले तुमचं देह शरीर सांगवीत असेल पण तुमचं मन कुठं होतं? पंढरपुरामध्ये. अगदी खरं. यावर्षी तुम्ही पंढरपूरला आषाढीला आला होता, यावरती तुम्ही आषाढीला आला होता. आता पण मला खरं सांगायचं बरं का, आता पण खरं सांगायचं, यावर्षी तुम्ही जेव्हा आषाढीला पंढरपूरला आला होता तेव्हा तुमचं मन कुठं होतं? खरं सांगायचं म्हटलं, कीर्तनात कुठं नाही बोलायचं, आपलं मन कुठं होतं? मग मला प्रश्न पडतो, वारी ती काय ही? विठाला तुम्ही करत असलेल्या क्रियेच्या पाठीमागे तुमची मानसिक स्थिती काय आहे हे मानसशास्त्र फार महत्त्वाचं मानतं. आणि मला वाटतं समाधान हे त्या मानसिक स्थितीवर अवलंबून आहे, मनाच्या वृत्तीच्या स्थैर्यावर अवलंबून आहे. मग माझा प्रश्न असा आहे, या अभंगामध्ये महाराज एक अशा पद्धतीचा परिणाम आपल्या समोर मांडतात, तेने सदा चित्ता समाधान. आणि समाधान या शब्दाचा अर्थ आपण असा केला, वृत्ती निवृत्ती होणं याला म्हटलं जातं समाधान. हा एक अर्थ आपण समाधान शब्दाचा केला. थोडा याला लागूनच दुसरा एक अर्थ सांगतो. महाराजांचे शब्द ऐकायचे झाले तर दुसरा एक अर्थ सांगतो. महाराज म्हणतात समाधान हा चित्ताचा स्वभाव आहे. आपल्या ऐकण्यातलं रोजचं प्रमाण आहे. ठेविली अनंते तैसेची राह चित्ते असू द्या,
असो द्यावे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. खरं तर प्रमाण हे असं पूर्णच पाहिजे. पण माणसं अशी विनंतीची आहेत, एखाद्याला जर विचारलं कसं चाललंय ते एवढंच म्हणतं ठेविले अनंते एवढंच म्हणतं, पुढलं म्हणत नाही. ठेविले अनंते एवढं पाठ असतं, पुढलं पाठ करून उपयोग नाही, ते अनुभवात आणावं लागतं. चित्ती असू द्यावे समाधान, हे चित्ती असू द्यावे समाधान असं जर म्हणत असतील तर नेमकं याचा अर्थ काय करावा. याचा एक थोडासा तत्वज्ञानाने अर्थ असा केलाय. चित्त चित्त म्हणून न राहता चित्त चिदरूप होणं याला म्हणा चित्ती असू द्यावे समाधान. थोडं आपल्याला असं करता येईल चिंतन. वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा, किंवा चित्त चित्त म्हणून न राहता चित्त चिदरूप होणं याला समाधान म्हणा. नीट ऐकत आहे. हे चित्त चिदरूप होणं म्हणजे नेमकं काय. मी महाराजांचंच आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यातलं एक प्रमाण देऊन पुढे जातो. चित्त चैतन्या पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. महाराज सांगतात चित्त चित्त म्हणून राहिलं नाही, आता ते चिदरूप झालं. नाथराय भागवतामध्ये असं सांगतात, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नाथरायांची भाषा अशी आहे, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता. ऐका, चित्त घातले भगवंत इको केलंय का ते नको ना, सरळ ठेवा, साधं साधं ठेवा आपलं. विठ्ठल विठ्ठल. प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. नाथराय सांगतात की आता चित्त चित्त राहिलं नाही, चिदरूप झालं. एखादी गोष्ट प्राप्त झाली काय आणि अप्राप्त झाली काय अशी लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाही ते साधू आहेत. का त्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाही त्याचं उत्तर देऊन टाकलं, चित्त घातले भगवंता. म्हणून त्या चित्ताला आता या सगळ्या द्वंद्वाचा विचार करायची गरज पडत नाही. थोडक्यात चित्त चिदरूप झालेलं आहे. मी थोडं आणखीन गमतीने एक वाक्य सांगतो. हे चित्त चिदरूप होणं म्हणजे काय. ऐका, चित्त शब्द जर लिहायचा असेल तर कसा लिहावा लागेल. च ला पहिली वेलांटी आणि त ला त जोडलं की काय झाला शब्द चित्त. एवढं मान्य आहे. च ला पहिली वेलांटी त ला त जोडलं की झालं चित्त. एक काम करा, हे जे जोडलेला त आहे का नाही तो बाजूला काढा. हे जे जोडलेला त आहे ना तो बाजूला काढा. आता जोडलेला त जर बाजूला काढला तर खाली काय राहील चित्त. बरोबर आहे, चित्त राहील. त्याला एक त जोडला की काय होत आहे चित्त, आणि त काढला की काय होत आहे चित्त. चित्त म्हणजे काय चैतन्य. चित्त म्हणजे काय ब्रह्म. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. चित्त या शब्दाचा अर्थ ब्रह्म, चित्त या शब्दाचा अर्थ चैतन्य, चित्त या शब्दाचा अर्थ परमात्मा. थोडक्यात आहे ते केवळ चित्त म्हणजे चैतन्यच आहे. त्याला एक त जोडला म्हणून चित्त झाला. हे जोडलेलं त आहे ना त्याला वेदांतांनी आरोपित असलेला त म्हटलं, त्याला वेदांतांनी अध्यासिक असलेला त म्हटलं, त्याला वेदांतांनी तसं नसताना तसं भासलेला त म्हटलं. वेदांताच्या भाषेमध्ये त्याला हा त जोडला जो जातो तो भासलेला आहे, आरोपित असलेला आहे. मुळात अधिष्ठानाच्या दृष्टीने विचार केला तर आहे ते केवळ चित्त, त्याला एक त जोडला गेला म्हणजे आहे ते चित्त आहे, त्याला एक त जोडला की चित्त झालं. मी एक दुसरा प्रश्न विचारतो, मला सांगा प्रपंचातल्या सुखदुःखाचा संबंध हा चित्तशी आहे का चित्ताशी आहे. मी प्रपंचातल्या म्हणतोय, प्रपंचातल्या सुखदुःखाचा संबंध हा चित्तशी येतो का चित्ताशी येतो. चित्ताशी. थोडं आणखीन पुढे बोलायचं झालं तर प्रपंच म्हटलं की चित्त आणि परमार्थ म्हटलं की चित्त. हे कळतंय का बघा. परमार्थ म्हटलं की चित्त आणि प्रपंच म्हटलं की चित्त. थोडक्यात त जोडला की प्रपंचाचा संबंध आहे आणि त काढला की परमार्थाची अनुभूती आहे. कारण त काढणं म्हणजे चित्त म्हणजे परमार्थ आणि त जोडणं म्हणजे चित्त म्हणजे प्रपंच. थोडक्यात त जोडला की प्रपंच आहे आणि त काढला की परमार्थ आहे. आणखीन थोडं बोलतो, प्रपंच म्हटलं की दुःख आहे आणि परमार्थ म्हटलं की सुख आहे. म्हणजे त जोडला की दुःख आहे आणि त काढलं की सुख आहे. आता पडतंय का बघा. त जोडलं की दुःख आहे, त जोडलं की दुःख आहे आणि त काढलं की सुख आहे. नाही कळालं तर अगदी एका वाक्यात सांगतो, जोडलं की दुःख आहे. आता म्हटलं बघा, एकटा होता तोपर्यंत दौऱ्यात 7-7 दिवस राहायचा. आता पुढचं बोलत नाही, आम्ही सगळे त्याच मापातले आहोत सगळे. पण जोडलं की सुरू झालं, कसा बसा 1-2 दिवस येऊ लागला. म्हणजे जोडलं
की हे सुरू होतं. जर त काढलं याचा अर्थ काय, जोडणं या शब्दाचा अर्थ कुठंतरी या प्रपंचाची आसक्ती, मायेचा संबंध, या सगळ्या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. म्हणून मी आपल्याला असं सांगत होतो की त जोडणं म्हणजे चित्त, आणि चित्त म्हटलं की सुख दुःखाचा संबंध आहे, आणि चित्त म्हटलं की सुख दुःखाच्या पलीकडे जाणं आहे. आता पुढचं माझं ऐका. चित्त म्हटलं की सुख दुःखाच्या पलीकडे जाणं म्हणजे चित्त चिदरूप होऊन जाणं, आणि मला वाटतं ही स्थिती म्हणजे समाधानाची आहे. दोन मुद्दे माझे आतापर्यंत झाले. वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा, चित्त चिदरूप होणं याला समाधान म्हणा. याच्यातून एक पुढचा अर्थ असा निघतो, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा. हे द्वंद्व द्वैत, हे कळण्याकरता मी आपल्याला सांगतो, सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा. ऐका, दुःखाच्या तर पलीकडे पोहोचावं, पण प्रापंचिक सुखाच्याही पलीकडे पोहोचावं. या सुख दुःखाच्या पलीकडची जी स्थिती आहे ती समाधानाची आहे. कारण प्रपंचातलं सुख तरी काय आणि प्रपंचातलं दुःख तरी काय, दोघंही एका अर्थाने बघायला गेलं तर त्रासदायकच आहे. थोडं बोलू. प्रपंचातलं दुःख जसं त्रासदायक आहे तसं प्रपंचातलं सुख सुद्धा त्रासदायकच आहे. पटतंय का बघा. प्रपंचामध्ये आलेलं दुःख जसं त्रासदायक आहे तसं प्रपंचामध्ये आलेलं सुख हे तरी काय आहे, त्रासदायकच आहे ना. मी आपल्याला उदाहरण देईल त्या संबंधाने. प्रपंचामधलं सुख सुद्धा त्रासदायक कसं, ज्ञानोबाईंचीच भाषा आहे. ज्ञानोबा बोलतात, मनोनी विषय भोगी जे सुख साध्यंतची जाणं दुःख, परी काय की जे मूर्ख नसेविता न सरे, विषयाचे समसुख बेगडाची वाहुली, अभराची सावली जाईल रया. ज्ञानोबाईंनी कितीतरी दृष्टांतांनी आम्हाला ही गोष्ट पटवून दिली. प्रपंचामध्ये जरी सुख म्हणत असला तरी ते सुख पांघरून घेतलेलं आहे. एरवी बघायला गेलं तर ते दुःखच आहे. मी उदाहरण देईल त्या संबंधाने. प्रपंचातलं सुख हे एका अर्थाने काय बोलायला गेलं तर ते दुःखच आहे. उदाहरण साधं जुन्या काळातलं उदाहरण दिलं जात असेल. उदाहरण जुन्या काळातलं दिलं जात असेल. पूर्वीचे कीर्तनकार उदाहरण असे द्यायचे, मुलगा झाला सुख झालं, मुलगा झाला सुख झालं, गावभर पेढे वाटायला लागला. मुलगा झाला सुख झालं, गावभर पेढे वाटायला लागला. तोच मुलगा मोठा झाला, लाटा मारायला लागला, झालं दुःख. म्हणजे या सुखाने दुःखाला जन्म दिला ना. प्रपंचातलं सुख हे दुःखाला जन्म देतं. नाही पटलं दुसरं उदाहरण देतो. ऐका, दुसरं उदाहरण देतो. मला एक सांगवी साधा प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, आपल्या घरामध्ये लाईट असणं हे सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? आपल्या घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. 1 महिन्यानंतर MSCBचं बिल येणं सुखाचं का दुःखाचं? आता बघा तुम्ही, आपल्याला असं पाहिजे, फॅन पाहिजे, फ्रीज पाहिजे, AC पाहिजे, पण बिल आलं नाही पाहिजे. आपलं असं असतं, आपल्याला बिल आलं नाही पाहिजे. आणि मग आपण जे काही म्हणत असतो, काय करावं, बिल फार यायला लागलंय. मग गावातलं कुणीतरी येतं ते म्हणतं, काळजी करू नका, तुम्हाला बिल येणार नाही अशी व्यवस्था मी करून देतो. गावामध्ये अशी काही माणसं असं असतात, ती बिल येणार नाही अशी व्यवस्था करत असतात. ती अवतारी पुरुष असतात. ती माणसं ती तेवढ्याच कार्याकरता गावामध्ये अवताराला आलेली असतात. त्यांचा दुसरा उद्देशच नाही. तो म्हणतो, मी तेवढी व्यवस्था करतो, फक्त तुम्ही माझं बघा, मी तुमची व्यवस्था करतो. म्हणजे आम्हाला लाईट पाहिजे पण बिल आलं नाही पाहिजे. याचा अर्थ आम्हाला निर्माण झालेलं सुख हे कुठंतरी दुःखाला जन्म देत आहे. त्यामुळे दुःखाला जन्म देणारं सुख हे एका अर्थाने दुःखच आहे ना. विठ्ठला महाराजांचे शब्द आहेत, या सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही समाधानाची स्थिती आहे. कळो नये सुख दुःख,
भूक. कधी घडलं हे? महाराज सांगतात देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. प्रक्रिया करायची असेल तर असं करा, तुझं पाहता विठ्ठला 1, देहभाव हरपला 2, कळोने सुख दुःख 3. असं आपण चला, तुझं पाहता विठ्ठला 1. आम्ही काय घडलं? अगोदर परमात्म्याला आम्ही पाहिल्यानंतर काय घडलं? देहभाव हरपला. याचा अर्थ देहभावाची आसक्ती संपून गेली. आता आणखीन थोडं बारीक पुढे बोलतो. म्हणजे तुझं पाहता विठ्ठला अगोदर आहे आणि देहभाव हरपला नंतर आहे. देहभाव हरपला नंतर हे कळण्याकरता ज्ञानेश्वरीचीच एक सगळ्यांच्या रोजच्या पाठातली देऊन पुढे जातो. ज्ञानोबा बोलतात तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. दुसऱ्याच अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचा विचार करताना ज्ञानोबांनी केलेलं चिंतन आहे. प्रजहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. या श्लोकावरची भाष्य करता 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 ज्ञानोबा बोलतात तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. या ओवीतल्या जय आणि तै या 2 शब्दाकडे लक्ष द्या. तै या शब्दाचा अर्थ तेव्हा आणि जय या शब्दाचा अर्थ जेव्हा. म्हणून अन्वय करताना असा करावा लागेल जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय तै शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. अन्वय करताना असं करावं लागेल. म्हणण्यामध्ये मी अन्वय करून देण्याची गरज नाही, ज्ञानोबांनीच करून दिलेला आहे. ज्ञानोबांनी तिथं करून ठेवलं ना. याला वेगळा अन्वय करायची आवश्यकताच पडणार नाही. शब्दातच अन्वय दिलेला दिसून येतो ना. तै आणि जय. तै या शब्दाचा अर्थ तेव्हा, जय या शब्दाचा अर्थ जेव्हा. म्हणजे अगोदर जेव्हा शब्द घेतल्यानंतरच मग तेव्हा येतो ना. म्हणजे जेव्हा सोहम भाव प्रतिती प्रगट होय तेव्हा शरीर भाव नासते इंद्रिय विषय विसरते. याचा अर्थ महाराज सांगतात तुझं पाहता विठ्ठला हे अगोदर घडलं, मग देहभाव हरपला ही स्थिती झाली. दुसऱ्या प्रमाणाने बोलायचं झालं तर एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. निवारीला भवभ्रम कधी? एक धरीला चित्ती अगोदर आणि मग निवारीला भवभ्रम. तसं सोहम भाव प्रतिती अगोदर मग शरीर भाव जातं ही नंतर. या दृष्टीने जर आपण विचार केला तर तुझं पाहता विठ्ठला अगोदर घडलं, देहभाव हरपला. देहभाव हरपला म्हणजे काय? मी देह हे निघून गेलं, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आणि याच्यामुळे स्थिती अशी झाली कळोने सुख दुःख तहान हरपली भूक. आम्ही सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचलो. आता नीट ऐका, सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हणा. या द्वंद्व